कोणी मारला दगड? अरे तुमच्यापैकीच मला कोणतरी फोन केला तर कोणी बघितलं असेल तर कोणतरी दगड टाकला त्याच्यावर आधी. नाही सर, मी नंतर आलो, त्याच्यानंतर आलो, तुम्हाला कॉल केला म्हणून. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे चिंचोली सांगळे गावात. कोणती शाळा ही? जिल्हा परिषद मराठी शाळेच्या आवाराच्या मध्ये, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा. त्यांना एक साप दिसलाय. कुठे बघू शकता मित्रांनो, इथे एक बऱ्याच मोठ्या साईजचा रसल स्वाईपर आहे, घोणस साप. स्थानिक भाषेमध्ये परड म्हणतात याचा. करूयात रेस्क्यू. स्टेट्यू. हो नाही, जागा कुठं आहे का बघू लागलो. हे जरा कोणतरी टॉर्च ठेवा इकडं. हो दादा, टॉर्च वाले तुम्ही या इथं एक मिनिट समोर. असं नको मारला की दगड त्याला? नाही सर. कोणी मारला दगड? अरे तुमच्यापैकीच मला कोणतरी फोन केला तर कोणी बघितलं असेल तर कोणतरी दगड टाकला त्याच्यावर आधी. नाही सर, मी नंतर आलो, त्याच्यानंतर आलो, तुम्हाला कॉल केला म्हणून. इतक्या टाइम सरपराव शकत नव्हता. जिवंत आहे, अजून मेला नाही, पण मार लागलेला आहे त्याला चांगला. मग असं करू नका ना. तुमच्या एका फोनवर येतो का नाही मी? कुठून आलो आता? 12 किलोमीटर झाले. मग ह्या गोष्टीत तुम्ही थोडासा विचार करा. तुमच्यासाठीच काम करतोय ना मी. का मी तुम्हाला पैसे मागतो इथं आल्यावर मला 1000 रुपये पाहिजेत म्हणून? का आजपर्यंत कधी 100 रुपये पेट्रोलचे मागितले तुम्हाला? असं करू नका. जिवंत आहे पण तो वाचन का याची गॅरंटी नाही. मार लागलेला आहे त्याला चांगला. हे काय तुम्हाला भीती वाटते, ह्या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत. तुमच्या एका फोनवर मी इथे येतो हे तुम्हाला माहिती आहे ना सगळ्यांना चांगलं. मग असं करू नका. मला फोन कोणी केला होता? मी केलं. तू कधी बघितलं सांग? नंतर दगड नंतर म्हणजे दगड मारल्यावर? दगड मारला हे माहिती होतं? नाही सर, ते माहित नव्हतं. हा, असं करू नका हो. मारून तुम्हाला जर काही वाटत असेल चांगलं, तुम्हाला काही भेटणार आहे तर मारावं. काय बोलणार आहे याच्या पुढे? आता म्हणजे बऱ्याच वेळेला, आज पहिली वेळ नाही ना तुमच्याकडे, दरवेळेलाच तुम्ही तुमच्या वाचल का नाही याची गॅरंटी काही. कारण चांगला मोठा दगड टाकलेला आहे त्याच्यावर. आणि आता मी टाकला हे कोणीच म्हणणार आहे, तुमच्यापैकीच कोणतरी. बघा, तुम्हाला वाटत असेल काही भलं होणार आहे साप मारून, तर बघा तुमचं नशीब. ह्याच्यापेक्षा मी जास्त काय बोलणार. फोन केला नाही. आता शेवटी काय करायचंय काय नाही हे तुमच्यावर आहे, सांगणं माझं काम आहे.
ऐकायचं का नाही आता हे तर तुम्हाला कोणी जबरदस्ती करू शकणार आहे कुठल्या गोष्टीची. हे शेवटी तुमच्या मनाचं राज्य चालणार आहे जे तुम्ही करणार. पण आता शेवटी हेही कशामुळं आपल्यासाठी कामाचे आहेत हेही तुम्हाला सगळं समजून सांगितलेलं आहे. कारण ह्याचं मुख्य खाद्य उंदीर आहे. कुठलाही शिकारी प्राणी जर कमी झाला तर त्याचं जे भक्ष्य आहे त्याची संख्या वाढणारच. एका उंदराच्या जोडीचे एका वर्षामध्ये 850-900 उंदरं मिळतात. मग ते एवढे उंदरं जर वाढले तर आपल्याला राहता येईल का? आजच आपल्याला शेतीचा किती त्रास व्हायला लागलाय जनावरांचा, तर तसा त्रास अजून वाढेल. मग हा त्रास जर वाढवून घ्यायचा असेल तर हे तुम्ही ठरवा. हे तुमच्या भल्यासाठी सांगू लागलं. जर ऐकलं तर तुमचं भलं होणार आहे, माझं नाही. फक्त बेसिक काय काळजी घ्यायची आहे, समोर साप दिसल्यानंतर कधी चावतो का? कधीच चावत नाही. त्याच्या अंगावर पाय पडल्यावर त्याला धक्का लागल्याशिवाय साप काहीच करत नाही. मग ह्या गोष्टीची आपल्याला फक्त काळजी घ्यायची. तुम्ही शेतात जाताना पायात बूट घालून जा. आता तुम्ही म्हणता की बाबा आम्ही सगळे दिवस रात्र आम्हाला काम करायला, माझं मान्य आहे. मला मेहनत सगळ्यांनाच करावं लागते. तुम्ही इथं शेतात करता, बाकीचे लोक दुसऱ्या नोकरी करून तिकडे मेहनत करणे. पण हे काम करताना आपल्याला काय काय काळजी घ्यायची ह्या गोष्टीची आपण जर लक्ष दिलं, पायात बूट घालून जा, कुठलंही सामान डायरेक्ट उचलायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आता रात्रीच्या वेळेला तुमच्या घराच्या दरवाजाला ज्या ज्या फटी आहेत, रात्रीच्या वेळेस शिकारीसाठी साप बाहेर निघतात, उंदराचा वास आला की आपल्या घरात घुसतो. आपल्या दरवाजाला खाली अशा 2-2, 4-4 इंचाच्या फटी राहतात. मग हे जर आपण बंद केलं तर आपल्या घरात साप येणार नाही. तर ह्या बेसिक गोष्टींची थोडीशी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. ठीक आहे, धन्यवाद. असं करू नका परत.